शासनाच्या आदेशानुसार राज्यभरात शैक्षणिक वर्ष 2026 ते 2027चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। अनेक अधिकारी शाळेमध्ये गेले, स्वागत स्वीकारले, फोटो काढले आणि शासकीय कर्तव्य पार पाडून परतले। परंतु नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मात्र एक आगळावेगळा आणि मनाला स्पर्श करणारा प्रसंग घडला। मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गीते यांनी केवळ औपचारिकता न पाळता सामाजिक बांधिलकीचे एक अनोखे आणि दणदणीत उदाहरण समाजासमोर ठेवले आहे। त्यांनी या शाळेतील गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना चक्क स्वतःच्या वजना एवढे म्हणजेच 71 किलो शालेय साहित्य वैयक्तिक खर्चातून भेट दिले। त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे पेगलवाडीतील 65 चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे। हरिभाऊ गीते हे मूळचे अत्यंत गरिबीतून आणि कष्टाने पुढे आलेले अधिकारी आहेत। पेगलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित असताना त्यांना आपल्या बालपणाची आठवण झाली। एक काळ असा होता की हालाकीच्या परिस्थितीमुळे आपल्याला वेळेवर वही आणि पाटीही मिळत नव्हती। ही भूतकाळातील सल त्यांच्या मनात जागी झाली। आज आपण एक मोठ्या पदावर आहोत, तर समाजातील शेवटच्या घटकातील मुलांना आपल्यामुळे मदत झाली पाहिजे, या भावनेतून त्यांनी तत्काळ एक मोठा निर्णय घेतला। गीते यांनी केवळ जुजबी मदत न करता त्यांचे स्वतःचे वजन करून त्या वजना एवढे म्हणजेच 71 किलो दर्जेदार शालेय साहित्य थेट शाळेत आणले। यामध्ये 1ली ते 4थीच्या सर्व 65 विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा वह्या, पाट्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वह्या आणि रंगपेटी अशा सर्व वस्तूंचा समावेश होता। एकाच वेळी हातामध्ये एवढे नवनवीन आणि रंगबिरंगी साहित्य मिळाल्याने आदिवासी पाड्यावरील या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि चमक पाहायला मिळाली। शासनाने सर्व शाळांमध्ये अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पाठवले होते। अनेक ठिकाणी अधिकारी आले, फोटो काढले आणि गेले, अशी चर्चा सर्वत्र रंगत असताना मुख्य अभियंता हरिभाऊ गीते यांनी मात्र आपल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। नाशिक जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम झाले, मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपून शालेय साहित्याचे वाटप केल्याचे पाहायला मिळाले नाही। प्रशासकीय वर्तुळात गीते हे एक कर्तव्यदक्ष आणि कामसू अधिकारी म्हणूनच आधीच परिचित आहेत, मात्र पेगलवाडीतील या उपक्रमामुळे त्यांच्यातील एक संवेदनशील माणसाने दर्शन घडवले आहे। म्हणूनच केवळ औपचारिकता न पाळता समाजाचं देणं लागणाऱ्या अशा संवेदनशील अधिकाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी शासनाच्या मंत्र्यांकडून अशा अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी रास्त भावना आता त्र्यंबकेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून उमटत आहे।